या मुलाला न्याय मिळावा याच्यासाठी अन्न व औषध मंत्री झिरोळ साहेब, आमदार पाडवी साहेब, सर्व जर 17-18 आमदार 25 पैकी 17-18 आमदार 100% प्रयत्न करतायत। आज जवळजवळ 94-100 दिवस झाले या मुलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही पण प्रयत्न करतो, पण शासक ऐकायच्याच मनस्थितीमध्ये नाही। आदिवासी विकास मंत्र्याला किती वेळ भेटलो, डेप्युटी सीएम अर्थमंत्री अजितदादाला भेटलो, सीएम साहेबांची सुद्धा ओळख घेतली, सीएचची घेतली, पण कोणी या ठिकाणी तुम्हाला तर ज्यांनी आमचं म्हणणं एकच होतं, मी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो। काल सुद्धा या सगळे जे मुलं यांच्याकडून मी माफी मागतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। का माझ्या मतदारसंघात काल चालत आले, परंतु गेल्या 8 दिवसापासून नाशिक शोर, नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे रस्त्याचं अतिक्रमण काढलं। जवळजवळ 2000 कुटुंब आहे, त्यांचे सुद्धा पूर्ण घरं तोडले, ते रस्त्यावर आले। 2 दिवसापासून त्यांना मी समजत होतो, म्हणजे 2 दिवस मला येता आलं नाही, पण आजही झिरोळ साहेबांना मी फोन केला की मला जाणं गरजेचं आहे, माझ्या मतदारसंघातून गेलेले। आणि आता इथे सगळ्याची भावना ओळखून घेतली मी की या मुलांना खरोखर आज परिस्थिती अशी झाली की वाईट भावना त्यांच्या डोक्यात येते। मी त्यांना आता समजावलं, वाईट कृत्य काहीच करू नका। मंगळवार, बुधवार, सोमवारपासून स्वतः झिरोळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली या मुलांची महिलांची भावना ओळखून सीएम साहेबांकडे परत आम्ही विनंती केली, ते तुम्ही ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट बेसवर दिले भाषेवर तुम्ही घेता, त्याच विद्यार्थ्याला घेता, आणि त्याच विद्यार्थ्याला तुम्ही आपल्या शिक्षकांना का त्यांना म्हणते ते पात्र, त्यांची पात्र नाही। एका बाजूने भाषेवरच्या बाबतीत पात्र आहेत, म्हणजे किती चुकीचा निर्णय आहे। तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर ते पात्र आहेत आणि मानधनावर ते शासनाच्या मानधनावर पात्र नाही। म्हणजे मी शासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आदिवासींचा, आमच्या ह्या लोकांचा ज्यांच्यावर तो अन्याय कुठेतरी दूर करायचा असेल, त्या लोकांनी 5-5, 10-10 वर्ष घातलेले आहे। आज माझ्या माहिती बघा किती लोक आहेत, सगळे 4,500 यांनी मुलं शिकवलेले आहेत, कुठं सगळं सोडून मानधनावर काम केलेलं आहे। मी झिरोळ साहेबाला विनंती करणार आहे, आमच्या दादा असेल, काही आमचे आमदार एकदम मनापासून त्या ठिकाणी सीएमची, सीएचची आणि मंत्र्याची सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा करून विनंत्या करतायत। हे 3 दिवसामध्ये सुद्धा आम्ही विनंत्या करणार आहे की आमच्या मुलांना ज्या पद्धतीनं मानधनावर घेतलं ते मानधनावर घ्या, आणि जेव्हा तुम्हाला परमनंट करता येईल तेव्हा करा, पण जशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी ते काही मानधनावर कामकाज चालू ठेवलं, त्याला मानधनावर ऑर्डर त्यांचं पहिल्यापासून काम चालू आहे तसं काम चालू ठेवा। कॉन्ट्रॅक्टर बेसवर म्हणजे एखाद्या तसं पुढे विद्यार्थी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर बेसवर करणार आहे, आउटसोर्समध्ये करणार आहे। सत्ताधारी तुमचेच लोक आहेत, तुम्ही देखील सत्ताधारी आमदार आहात, सत्ताधारी असून सुद्धा ह्या मुलांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही, काय सांगले बाबा? दुर्दैव 100% आमचं सुद्धा दुर्दैव आहे का आमच्याच खात्याचे मंत्री, आदिवासी विकास मंत्री, आमचाच खात, सगळे आमदार आम्ही 24 पैकी 18 आमदार आम्ही सत्तेत आहे, आणि 18च्या 18 या ठिकाणी विनंती करतोय, तरी शासन सुद्धा आमची मान्य, म्हणजे आमची सुद्धा विनंती मान्य करायला तयार नाही। अतिशय चुकीचं आहे। शासनाने कुठेतरी आम्हाला, आमच्या लोकांना न्याय द्यावा अशी आमची विनंती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।